नमस्कार सगळ्यांना. काहीतरी नवीन बोलवायचं होतं म्हणजे दुसऱ्यांना मोबाईल पकडू काय, दुसऱ्यांना मोबाईल पकडायला लावलं तर सगळेजण त्रासच करत होते. मग काय मी म्हटलं आपणही आपलं स्टँड किंवा आपलं ट्रायपॅड आपण बोलवावं आणि आपल्या स्वतःसाठी काहीतरी नवीन करावं. कारण की आता जर समोर आता मी जे हे करत आहे, व्हिडिओ बनवत आहे, त्याच्यासाठी मला स्टँड तर हवंच होतं. म्हणून मी नाही का ऑनलाईन ऑर्डर केला आणि मिशोवरून बोलवला एक ट्रायपॅड. तर ते पार्सल आलं आणि पार्सल आल्याच्यानंतर मी जेव्हा पार्सल उघडत होते ते मला काही उघडत नव्हतं. मग मी काही कैची आणली आणि पार्सल उघडून पाहिलं. तर पार्सल उघडल्याबरोबर छान वाटलं. पण उघडल्याच्यानंतर मग जेव्हा मी बघत होते तेव्हा असं वाटत होतं की माझे पैसे वेस्ट तर नाही गेले. मग बघितलं तर छान होतं आतमध्ये. आणि हो, ज्यांना त्यांना मोबाईल काय कोणालाही म्हटलं की थोडासा व्हिडिओ पकडायसाठी मोबाईल पकडा, मग व्हिडिओ बनवायसाठी मोबाईल पकडात म्हटलं तर कोणी पण त्रास करायचे. हा आहे माझा नवीन ट्रायपॅड. कसा आहे तुम्ही नक्की सांगा. आणि हो, पहिलं मला वाटत होतं की मला फालतू बोलवलं, कारण की याच्यामध्ये मोबाईल म्हणजे बसतच नव्हता. मग मी ट्राय करून बघितलं, इकडे तिकडे खूप प्रयत्न केला. मग माझा मुलगा आला, माझ्या मुलानं थोडंसं त्याला खिचलं तर मग झाला आमचं ट्रायपॅड रेडी. मग तेव्हा मला वाटलं की बरं झालं, छान आहे आणि सगळ्यांनाच आवडलं असं नाही. पहिलं माझ्या मिस्टरांना वाटलं की मी फालतूचं बोलवलं, फालतू पैसा वेस्ट केला. पण ₹183 काय भेटतं म्हणून मी ऑर्डर केला. ऑर्डरच्या याच्यामध्ये ₹183 मला हे ट्रायपॅड पडलेलं आहे आणि खूप छान आहे. आणि स्टँड पण छान आहे. स्टँड छान आहे, सेल्फी स्टिक पण छान आहे. त्याच्यासोबत लाईट मिळाला आहे, लाईट छान आहे आणि ब्लूटूथ पण छान आहे. मग बघितलं तर छान होतं. पण मोबाईल बसत नव्हता. तर मग मला थोडासा डाऊट आला की मी फालतू बोलवलं. मग माझा मुलगा आला, त्यानं बघितलं, त्यालाही आवडलं. मग टाईमपास करत आम्ही थोडा वेळ बघितलं आणि व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. पण ते काही स्टँड जागेवर राहत नव्हतं. मग काय रात्रीची वेळ होती, त्याला ते नवीन वाटलं आणि मग म्हणत होता की आपण चला सेल्फी काढू, फोन बघू. मग आम्ही बघितला आणि कसा आहे आमचा ट्रायपॅड सांगा. आणि आम्ही काढले फोटो पण छान निघले सेल्फीनी आणि ब्लूटूथनी. मग फोटो काढत तो म्हणत होता मी पकडतो, पण मोबाईलचा वेट त्याला काही सहन होत नाही. ट्रायपॅड कधी पण पडू शकतो, त्याच्यासाठी मोठाच हात पाहिजे. म्हणून मी म्हटलं तू थांब, मीच पकडते. पण तो मीच करतो करत होता. मग काय दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याच्या बाबांनी बघितलं तर ते पण लागले कामी. बघा, त्यांनी पण फोटो काढले. पहिले म्हणत होते की टाईमपाससाठी बोलवलं आणि पैसे वेस्ट केले. पण त्याच्यानंतर काय, मग त्यांनी पण फोटो काढले, त्यांना पण आवडलं आणि सगळ्यांनाच आवडलं. आवडल्यानंतर चला मग तुम्हाला पण आवडेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.